तुम्ही ना हे ऐकलंच असेल 100% की ॲक्शन स्पीक्स लाऊडर देन युअर वर्ड्स. हे खरं आहे. शास्त्र सुद्धा हेच सांगतं ॲक्च्युली. संशोधनानुसार कम्युनिकेशनचं 7% काय काम करतं? तुमचे वर्ड्स, तुमचे शब्द. बाकीचं जवळजवळ 38 ते 40% तुमचा टोन, म्हणजे तुम्ही कोणत्या आवाजात बोलता, कोणत्या भावनेने बोलता. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 55% काय वर्क करत असेल? तुमची बॉडी लँग्वेज. म्हणजे काय? तुमचे जेस्चर्स, तुमचं एक्सप्रेशन, पोश्चर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. याला म्हणतात नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, जे सबकॉन्शियस लेवलवर रिझल्ट करतं. उदाहरणार्थ, कोणी तुमच्याशी हसून बोलतंय बट त्याच्या डोळ्यात तुम्हाला राग दिसतो, तर मेंदू शब्दांपेक्षा जास्त तुमच्या भावनांवर, तुमच्या जेस्चरवर, बॉडी लँग्वेजवर जास्त भर देतो. त्यामुळे तुम्हाला तो राग लगेच दिसून येतो आणि तुम्हाला ते शब्द खरे नाही वाटणार. म्हणूनच तुमचा कॉन्फिडन्स, तुमची सिन्सिअरिटी, तुमचं ट्रस्टवर्थीनेस हे सगळं तुमच्या जेस्चरमधून जाणवतं. थोडक्यात शब्द जरी योग्य असले तरी तुमचं शरीर वेगळं सांगत असतं, तुमचे भावना, तुमचे जेस्चर वेगळं सांगत असतात. तुमचं बॉडी लँग्वेज कसं आहे याकडे एकदा लक्ष द्या आणि तुमच्या कम्युनिकेशनला सुधारण्यासाठी त्याचा फायदा करून. प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का? व्हॉट्सअपला जर तुम्ही कोणाला मेसेज शेअर केलाय, तिथे भावना नसतात ना, फक्त शब्द असतात.